नमस्कार, मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते. चला झटपट आज आपल्याला इथे तुरीच्या दाण्यांचा ठेचा बनवायचा आहे. आता बघा लोखंडाची कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये बघा आता हे दाणे घालून घेतलेले. आता इथे ना आपल्याला 2-3 मिनटं ना पहिले भाजून घ्यायचे. आता इथे ना हे शेंगा मी गावावरून आणलेले आहे. आम्ही ना अशा शेताच्या बांधाला असे थोडेफार झाडं लावलेले. आता गावी गेली होती तर गावावरून थोड्याशाच आणलेल्या होत्या. आता त्याच्यामध्ये बघा काही छोटे काही मोठे पण आहे दाणे. आता हे थोडेसे 1-2 मिनटं भाजलेले आहे. अगदी 2-3 थेंब तेल घालायचं आहे, म्हणजे चव पण छान लागते. दाणे पण लवकर भाजतात आणि मऊ पण होतात. आता इथे बघा झालेले आहे, भाजल्यासारखेच झालेले. हे बघा डाग पडलेले आहे छान. आता आपल्याला काढून घ्यायचे ते. हे बघा अगदी झटपट होतो 5 मिनटामध्ये. आता इथे ना 7-8 मिरच्या घातलेल्या आहे. हे मिरच्या पण आहे ना तिखट आहे. आता त्या पण आपल्याला डाग पडोपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा चला इथे बघा झालेले आहे भाजून. गॅस बंद करते, काढून घेऊ आपण. आता इथे बघा खलबत्ता घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या घालून घेते आणि जे आपण तुरीचे दाणे भाजलेले आहेत ते पण घालून घेऊ. आपल्याला आता हे ना थोडंसं आहे ना असं आबडधोबड कुटून घ्यायचं आहे. आता तुम्ही मिक्सरमध्ये कराल ना तर थोडंसं आहे ना मिक्सर चालू बंद करायचं. काही लगेच होतात. इथे बघा झालेले आहे. थोडेसे फोडूनच घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा लसूण घालायचा आहे. हे बघा त्याच्यानंतर इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि परत थोडंसं लसूण बारीक झाला पाहिजे, म्हणजे फुटला पाहिजे. हे बघा झालेलं आहे. इथे आपण आता काढून घेऊया त्याच्यातून. हे बघा थोडंसं जाडच ठेवायचं, म्हणजे ठेचा छान लागतो. चला आता इथे गॅसवरती लगेच तीच कढई मी तापत ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तुम्हाला कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण तुम्ही कांदा घालून बघा, खूप छान ठेचा लागतो. आता इथे बघा जे आपण तुरीचे दाणे कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये, सर्व साहित्य ते घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला काहीच घालायचं नाही, अगदी झटपट होतो. आता इथे 2च चमचे मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेले. जाड ठेवायचं, ते चव खूप छान लागते दाताखाली आल्यानंतर. इथे बघा तयार झालेला आहे आपला तुरीच्या दाण्यांचा ठेचा. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणारच. आता इथे बघा याच्यामध्ये कांदा थोडा मी जास्त घातलेला आहे. चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल